नाशिकमध्ये जमिनीच्या वादामधून लहान भावाकडून मोठ्या भावावर जबर मारहाण करण्यात आलेली आहे। नांगरणी सुरू असताना हा ट्रॅक्टर पेटवून दिल्याचंही कळतंय आणि मारहाण सोडवायला गेलेल्या पत्नी आणि मुलाला जबर मारहाण करण्यात आली आहे। नाशिकमध्ये ही घटना घडली आणि ही सगळी घटना मोबाईलमध्ये कैद झाल्याचंही पाहायला मिळतंय। बातमी पाहतोय नाशिकमधून आणि ही मारहाण होताना आपण या फोनमध्ये मोबाईलच्या दृश्यांमार्फत पाहतोय। नाशिकमध्ये जमिनीच्या वादामधून लहान भावाकडून मोठ्या भावाला जबर मारहाण करण्यात आलेली आहे आणि ही मारहाणीची दृश्य आपण पाहू शकतो स्क्रीनवर। नाशिकमधून नांगरणी सुरू होती आणि ही नांगरणी सुरू असताना त्याने डायरेक्ट ट्रॅक्टर पेटवून दिल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। बरं, मारहाण सोडवायला गेलेल्या पत्नीला आणि मुलाला सुद्धा त्याने जबर मारहाण केलेली आहे आणि नाशिकमधील घटना मोबाईलमध्ये कैद झाल्याचं दिसतंय। दोन दृश्य ही पाहतोय आपण, ट्रॅक्टर पेटवून दिल्याची दृश्य आणि एका दृश्यांमध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे ही मारहाण होतीये। ही सगळी घटना कॅमेरामध्ये चित्रित झालेली आहे मोबाईलच्या आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय नाशिकमधून। जमिनीचा काहीतरी वाद होता आणि याच वादामधून लहान भावाकडून मोठ्या भावाला जबर मारहाण झाली आहे। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी रईस आपल्या सोबत आहेत। रईस, काय नेमका जमिनीचा वाद होता? ही दृश्य आपण पाहतोय जबर मारहाणीची आणि दुसरीकडे ट्रॅक्टर सुद्धा पेटवल्याची। सध्या येवला तालुक्यातील पाटोदा येथे सुनील पोकळे आणि राजेंद्र पोकळे हे बंधू यांच्यामध्ये जमिनीचा वाद सुरू असताना सुनील पोकळे हे आपल्या शेतामध्ये नांगरणी करत असताना तिकडे राजेंद्र पोकळे आले आणि त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला आणि वाद झाल्यानंतर त्यांनी जे मोठे बंधू आहे सुनील यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता त्यांनी लाठा काट्याने त्यांना जबर मारहाण केली। हे मारहाण करत असताना त्यांची पत्नी आणि मुलगा सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही जबर मारहाण करण्यात आली आणि नांगरणीसाठी आणलेला जो ट्रॅक्टर आहे त्यालाही पेटवून देण्यात आले। या प्रकरणी नाही बरोबर, आणि घरामध्येच सख्ख्या भावांमध्ये ही जबर मारहाण होताना पाहायला मिळते। रईस, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। जमिनीचा वाद होता आणि या जमिनीच्या वादामुळे या सख्ख्या भावांची मारहाण आपण पाहतोय।